नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। 75,000 मेगा भरती शासनाने ठरवलेले की आपल्याला ही भरती करायची, त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्याकडनं प्रोसेस सुरू केलेली। इवन दो आता एक नवीन परिपत्रक पण आलेले, ज्या अंतर्गत आपल्याला माहिती कळते की शासन या स्तरावर त्यांनी काम त्यांचं सुरू केलेलं आहे। तर आपल्यालाही आपल्या स्तरावर जे आहे तर ते काम सुरू करावं लागणार आहे। आपल्याला अभ्यास जो आहे तर तो सुरू करावा लागणार आहे आणि या अभ्यासात चांगली धार यावी याच्यासाठी आपण जे आहे तर ती लाईव्ह स्वरूपाची बॅच लॉन्च केलेली सरसेवा भरतीसाठीची, ज्याच्यात सरसेवेसाठी असणारे सर्वच विषय आपण जे आहे तर ते कव्हर केलेले आहेत। याच्यासाठी तुम्हाला आपलं इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। आपला नंबर दिलेला आहे, त्यांना तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती जी आहे तर ती विचारू शकतात आणि या प्राइसवर तुम्हाला आणखी 10% एक्स्ट्रा ऑफ मिळू शकतं जर तुम्ही हा GM10 कोड यूज केला तर। बघूया नेमकं हे परिपत्रक काय। बघा परिपत्रक काय सांगतं, वित्त विभागाकडे मंत्रालयीन विभाग व त्याच्या अधिपत्याखालील सर्व क्षेत्रीय कार्यालय यांची आकृतीबंध निश्चित करणे, नवीन पद निर्मिती, रिक्त पदे भरणे इत्यादी विषयांबाबतचे प्रस्ताव विहित नमुन्यात सादर करणे। म्हणजे विहित नमुन्यात त्यांना सादर करायचंय। बघा महाराष्ट्र शासन वित्त विभाग 15/7/2025 म्हणजे नवीनच हे परिपत्रक आपल्याला पाहायला मिळतं। या परिपत्रकाचा मेन उद्देश काय की त्यांनी काय सांगितलेले की तुम्ही काय करतात, चुका खूप करतात। म्हणजे वित्त विभाग काय सांगतं की तुम्ही जे आम्हाला प्रस्ताव देतात, बघा कुठलीही पदभरती होण्याच्या आधी त्याची वित्त विभागाकडून मंजुरी लागते, नाही तर अदरवाईज ते होतच नाही। त्यांनी काय सांगितले की तुम्ही काय करतात, अनेक वेळा विस्कळीत स्वरूपात प्रस्ताव देतात, तसेच अपूर्ण माहितीवर प्रस्ताव देतात किंवा प्रस्ताव तपासताना आम्हाला अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळे विनाकारण प्रस्तावास विलंब होतो। तर असे कोणकोणते प्रस्ताव त्यांच्याकडे पाठवावे लागतात। पहिल्यांदा आकृतीबंधाचा प्रस्ताव आहे, पदनिर्मितीचा प्रस्ताव आहे, अपंग नियमानुसार अधिसंख्य पदे, न्यायालयीन आदेशानुसार अधिसंख्य पद जसं की ST कॅटेगरीची अधिसंख्य पद निर्माण करायला लावलेत, परीक्षा विधीन उमेदवारांकरता अधिसंख्य पद, व्यपंगत झालेली पद पुनर्जीवित करणे, रिक्त पद भरती म्हणजे पद भरती करायची ना तर ती कशी करायची ते तुम्ही सांगा। बाह्य यंत्रणेद्वारे घ्यायच्या मनुष्यबळ सेवा म्हणजे काय की ज्या गट डच्या सेवा आहेत, त्याच्यानंतर अस्थायी पदांना मुदतवाढ याच्या संदर्भातली माहिती। आणि त्यांनी काय सांगितलं की तुम्ही आम्हाला जे काही देणार ना या फॉर्मॅट मध्ये द्या। फॉर एक्झाम्पल आपण डायरेक्ट आपलं रिक्त पद भरतीचं जे आहे तर ते पाहूया की त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, तो कसं द्यायचं। बघा हा बघा हा रिक्त पद भरतीचा आपला टेबल असणार आहे। म्हणजे कुठल्याही विभागाला या फॉर्मॅट मध्ये द्यायचं, म्हणजे विभागाचं नाव, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं कृषी विभाग असेल तर कृषी विभागाचं नाव, त्याच्यानंतर आकृतीबंध मंजूर आहे का हो किंवा नाही, म्हणजे त्याचा आकृतीबंध त्याला आधी मंजूर घ्यावा लागणार आहे। कधी मंजूर झाला, शासन निर्णयाचा दिनांक सांगा, मग मंजूर पद, एकूण मंजूर पद किती आहेत, भरलेली पद किती आहेत, रिक्त पद किती आहेत आणि 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठीची रिक्त पद कोणती ती पण आम्हाला सांगा। त्याच्यानंतर प्रस्तावित पद कोणत्या कालावधीपासून रिक्त आहेत आणि सदर रिक्त पद भरण्याकरता ठोस समर्थन सांगा। म्हणजे खरंच कारण हे का तुम्ही फक्त एक्स्ट्रा वाढवून घेतलेत मेंबर। त्याच्यानंतर आर्थिक भार किती येईल आणि बाकी व्यय कार्यसनाचा अभिप्राय। तर या फॉर्मॅटमध्ये प्रत्येक विभागाला त्यांची माहिती द्यायची आणि त्यांची माहिती दिल्यानंतर वित्त विभाग काय करणार आहे त्याला मान्यता देणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या जाहिराती खऱ्या अर्थाने जे आहेत तर ते बघायला मिळणार आहे। तर अशा पद्धतीने संपूर्ण प्रोसेस असणार आहे आणि शासनाने ठरवले की या 150 दिवसात हाच कार्यक्रम करायचा। म्हणजे या पुढील 150 दिवसात शासनाला काय करायचं की अशा पद्धतीने आकृतीबंध तयार करून घेणे, मंजूर रिक्त पद याची सगळी आकडेवारी तयार करणे की ज्याच्या माध्यमातून काय होतं कोर्टात केसेस चालू नाही। तर या संदर्भातली त्यांनी त्यांची तयारी सुरू केलेली। आपणही ते जोपर्यंत जाहिरात काढत नाही तोपर्यंत आपण आपली तयारी जी आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने तयार करून ठेवू। 2023 मध्ये देखील अशाच पद्धतीने जाहिराती जी आहे तर ते येणार होत्या। आम्ही खूप आधी माहिती दिली, परंतु उमेदवारांनी जे आहे तर ते परीक्षेच्या आल्यानंतर फॉर्म भरले आणि त्याच्यामुळे खूप सारे विद्यार्थ्यांना जे आहे तर ते सिलेक्शन झालं नाही। पण ही मात्र संधी तुम्ही आता गमावू नका, कारण की जाहिरात ही येणार आहे तर ते 100% फिक्स आहे आणि याच्यामध्ये तुम्ही अजूनही वाट पाहत असाल की परीक्षा आल्यावर अभ्यास करेल, तर असं करू नका। तुम्ही तुमचा अभ्यास जे आहे तर ते सुरू करून द्या आणि तुमच्या अभ्यासात जर तुम्हाला आमच्याकडून काही मार्गदर्शन, मदत आणि सहकार्य पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्ही आपली ही जी बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करू शकतात। तसेच आपले इग्नाइट पाठशाला म्हणून पण आपण एक उपक्रम सुरू केलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण शालेय स्पर्धा परीक्षांविषयी जे आहे तर ती माहिती आणि कोर्सेस आपण देत असतो। इग्नाइट अकॅडमीने आता विविध ब्रांचेस जे आहेत तर ते ओपन केलेले आहेत, ज्याच्यात बँकिंग, इन्शुरन्स, लॉ, कृषी, पोलीस भरती अशा सर्व कोर्सेस जे आहेत तर ते आपले अवेलेबल असणार आहेत। या सर्व कोर्सेसला जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकतात आणि हो लक्षात घ्या हा GM10 कोड यूज केला तर या कुठल्याही कोर्सेसवर तुम्हाला फ्लॅट 10% ऑफ मिळू शकतं। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।